नर्मदा जल यात्रेचा चौंडीतून शुभारंभ। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून त्यांच्या पावन जन्मभूमीतून म्हणजे श्री क्षेत्र चौंडी येथून गोदा ते नर्मदा जल यात्रेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला। या उपक्रमाद्वारे जल संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश घराघरात पोहोचवला जाणार आहे। अहिल्यादेवींनी 18व्या शतकात नद्या, तलाव आणि विहिरीच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाचा जो आदर्श घालून दिला तो आजही प्रेरणादायी आहे। पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन आणि जलस्रोतांचं संवर्धन ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। हा त्यांचा विचार या यात्रेचा मुख्य आधार आहे। ही जल यात्रा महाराष्ट्रातील विविध नद्यांचे पवित्र जल आणि माती एकत्रित करत मध्य प्रदेशातील महेश्वर इथं संपन्न होईल। विचार, वारसा, विकास या त्रिसूत्रीद्वारे पाणी वाचवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणं ही काळाची गरज असल्याचं आवाहन याप्रसंगी करण्यात आले। यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे, माननीय राज्यसभा खासदार रामराव वडकुते, आमदार नेवासा विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार पारनेर काशीनाथ दाते, आमदार संगमनेर अमोल खताळ, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील उपस्थित होते। त्याचबरोबर सचिव जलसंपदा विभाग संजय बेलसरे, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे, विकास महामंडळ हनुमंत धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जलसंपदा विभाग प्रवीण कोल्हे, अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर आनंद भंडारी, अधीक्षक अभियंता कुकडी प्रकल्प श्रीमती अलका अहिरराव, हरिभक्त परायण वेदांताचार्य देवीदास महाराज मस्के, मठाधिपती संत ज्ञानेश्वर संस्था नेवासा, हरिभक्त परायण महंत आदिनाथ शास्त्री महाराज, श्री क्षेत्र ताकेश्वर गड, हरिभक्त परायण गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले, शास्त्रीधी ज्ञानेश योग आश्रम डोंगरगण, हरिभक्त परायण वारकरी भूषण राम महाराज झिंजुर्डे, सद्गुरु योग महाराज वडकी आंबेगाव, हरिभक्त परायण डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, संत सेवापीठ अहिल्यानगर, हरिभक्त परायण दयानंद महाराज कोरेगावकर, संस्थापक हरिहरेश्वर बालाजी संस्थान कर्जत उपस्थित होते।